नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. विसराळूपणा, फॉरगेटफुलनेस, कुठे वस्तू ठेवली हे विसरणं, हे नॉर्मल आहे का एखाद्या आजाराची सुरुवात आहे, म्हणजे अल्झायमरसारखं, म्हणजे विस्मृतीत जाणं. आज हा विषय मला असा करावासा वाटला कारण आज विस्मृती नावाची एक शॉर्ट फिल्म मी बघितली. त्यामध्ये एक आजी असतात वृद्धाश्रमामध्ये आणि त्यांना एक मुलगा रोज भेटायला येत असतो संध्याकाळच्या वेळेला. आणि त्या म्हणतात की तू कोण, तू कशाला आलायस मला भेटायला. तर तो म्हणतो की आजी, तुमच्यासारखीच माझी एक आजी आहे आणि ती गावाकडे असते आणि मला तिची खूप आठवण येते, म्हणून मी तुम्हाला रोज भेटायला येतो. आणि असं म्हणून एक तासभर बसून तो मुलगा रोज जात असतो आणि त्यात रोज आला की विचारत असतात तू कोण. मग तो दरवेळेला म्हणत असतो की मी मंदार, माझी तुमच्यासारखीच एक आजी आहे, असं म्हणून तो रोज कंटिन्यू करत असतो. थोडं थोडं बोलत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरती तो जेव्हा बोलत असतो त्यावेळेला त्याच्या प्रश्नाला फक्त जशी जमेल तशी त्या उत्तरं देत असतात. त्यांना काय ते स्वतःहून कुठलाही नवीन प्रश्न त्याला विचारत नसतात. होला हो, नाहीला नाही, किंवा फक्त ऐकायचं. परंतु तो मुलगा मात्र त्यांच्याशी भरभरून बोलत असतो. आणि त्यावेळेला त्या वृद्धाश्रमातील इतर जे आजी आजोबा असतात ते म्हणत असतात की बघा, यांचा नातू यांना रोज भेटायला येतो, पण यांना कळतच नाही आहे की हा त्यांचा नातू आहे म्हणून. पण नातवाचं किती कौतुक करावं तेवढं कमी. तो आपल्या आजीला येऊन रोज भेटतोय आणि तो आजीशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय. पण काय करायचं बघा ना, त्यांची ती जी विस्मृती आहे ती त्यांच्यासाठी जरी म्हणजे नातवासाठी ही दुःखदायक आहे, परंतु त्यांना मागचं काहीच आठवत नाही आहे. त्यांना फॅमिली आठवत नाही आहे, काहीच आठवत नाही. त्यामुळे त्यांच्याजवळ आपण इथे वृद्धाश्रमात राहतोय याचं त्यांना दुःखच वाटत नाही. पण आपल्याला बाकीचे वृद्ध म्हणत असतात एकमेकांच्यात, पण बघा ना, आपल्याला आपल्या फॅमिलीची आठवण येते, मागच्या आठवणी येतात, आपल्याला दुःख होतं की आपल्याला इथे वृद्धाश्रमात ठेवलेलं आहे. आणि हे असं म्हणताना माझ्या लक्षात आलं की न आठवणं हे काही वेळेला वरदानसुद्धा होऊ शकतं. आणि आठवणं ही एक नॉर्मल प्रोसेस आहे माणसाच्या मेंदूची. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आठवत असतात गोष्टी तोपर्यंत आपला ब्रेन चांगलं काम करतोय असं समजायचं. आणि ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत त्यावेळेला समजायचं की ब्रेन आता थकायला लागलेला आहे. मग असं ब्रेनचं जे थकणं असतं ते नॉर्मलसुद्धा असू शकतं, वयोमानानुसार असू शकतं, काही औषधं घेतल्यामुळं असू शकतं, काही डिप्रेशनवरची औषधं घेतल्यामुळे, अँझायटीवरची औषधं घेतल्यामुळे असं होऊ शकतं. काही वेळेला काही रोगाचं एक लक्षण म्हणून सुद्धा असं होऊ शकतं. पेन किलर जर का जास्ती खाल्लं तरीसुद्धा असा विसराळूपणा होऊ शकतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशर असतं त्यांना हे असं होऊ शकतं, कारण की त्यांच्या मेंदूला रक्त पोचत नाही. आपण बऱ्याच वेळेला बघत असतो की बऱ्याच म्हाताऱ्या व्यक्तींना डॉक्टरांच्याकडे नेल्यावरती ते डॉक्टर सांगतात यांच्या मेंदूला रक्त पोचत नाही. काही वेळेला ती म्हातारी माणसं खूप जास्त बडबडत असतात, विम्झिकल म्हणजे असंबंध बडबडत असतात, किंवा दिवसाला रात्र म्हणायचं, रात्रीला दिवस म्हणायचं, रात्री उठून खायला दे म्हणायचं, कधीही अंघोळीला पाणी दे म्हणायचं. जेवलं तरी त्यांच्या लक्षात राहत नाही, आजूबाजूची माणसं त्यांच्या लक्षात राहत नाहीत. तर असं हे होतच असतं. म्हणजे काही वेळेला म्हणजे हे एजनुसार म्हणजे वयोमानानुसार ब्रेनमधल्या ज्या सेल्स आहेत त्या वृद्ध होतात किंवा त्यांची काम करायची शक्ती कमी कमी होत जाते. ही वयोमानानुसार होऊ शकते, औषधानुसार होऊ शकते, काही आजारामुळे होऊ शकते. बऱ्याच जणांना जे पेन किलर खायची सवय असते, काहींना डोकेदुखी असते, काहींना आर्थरायटिस वगैरे असतो, तर अशा वेळेला जे पेन किलर खात असतात त्यांनासुद्धा हा असा विस्मृतीचा, त्यांना असा फॉरगेटफुलनेस किंवा विसराळूपणा त्यांना असा जाणवू शकतो. परंतु अगदी अल्झायमर वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आणि साधा विसराळूपणा याच्यामध्ये फरक आहे बरं का. कारण की आमच्या महिला ज्या वर्ग असतो तो सारखाच विसरत असतो, कारण की मेंदूला त्रास करून घेणं हा त्यांचं अगदी आवडीचं काम असतं. म्हणजे अति काळजी, अति चिंता, कारण ब्रेनला तुम्ही अति काम करायला लावलं की तसं होणार, नीट झोप लागत नाही. मग त्यामुळे तुम्ही जर का अगदी मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती खूप जास्त काम केलं तरी तुम्हाला म्हणजे एकाच पद्धतीचं सारखं मेंदूला ताण पडला
तरीसुद्धा असं विसरल्यासारखं व्हायला लागतं. रात्री जर का झोप चांगली झाली नाही 7 ते 8 तास तरीसुद्धा असं आपल्याला होऊ शकतं. त्यामुळे झोप चांगली घेणं हे विसराळूपणा जर का तुम्हाला व्हायला लागला, मेमरी लॉस व्हायला लागला, तर तुम्ही झोप चांगली घ्यायला पाहिजे सर्वात पहिली गोष्ट. आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे. कारण आपण अगदी म्हणतो की ब्रेनला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन नीट मिळत नसेल तर हा विसराळूपणा होऊ शकतो. तर त्यामुळे पाणी भरपूर प्यायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, मोकळ्या हवेत जाऊन श्वासोच्छ्वास म्हणजे एक्सरसाइज करायला पाहिजे. त्यांनी सुद्धा हा असा विसराळूपणा कमी होतो. बऱ्याच वेळेला हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा हा असा विसराळूपणा येत असतो. पण जरासं काही विसरलं की किल्ली कुठं ठेवली विसरली, अरे ही वस्तू कुठं ठेवली लक्षातच येत नाही आहे, पेन कुठं ठेवलं लक्षातच येत नाही आहे, एखादा आपण केसाला लावायचा चापच कुठं ठेवला लक्षातच येत नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच असतात ज्या आमच्या महिला वर्गाला होत असतात. आणि मग त्यावेळेला असं वाटतं अरे आपल्याला कुठलं काय फार मोठं तर झालेलं नाही आहे ना. परंतु ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी विसरणं आणि कुठे ठेवलं न लक्षात राहणं हे नॉर्मलसुद्धा असू शकतं. बऱ्याच वेळेला ब्रेनमध्ये किती गोष्टी लक्षात ठेवायचं इतकं सगळं त्याच्यामध्ये असं मेस होतं ना, गोंधळ होतो. त्यामुळे बऱ्याचशा वस्तू आपल्याला लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्याच्यावरती एक चांगला उपाय म्हणजे घेतलेली वस्तू जिथल्या तिथं ठेवली की मग तुम्हाला लक्षात ठेवावी लागत नाही आणि त्यामुळे ह्या ब्रेनचं काम वाढत नाही आणि विसराळूपणा, डिमेन्शिया, फॉरगेटफुलनेस, लक्षात न राहणं हा त्रास तुम्हाला होत नाही. त्यामुळे यावरचा सगळ्यात मोठा उपाय जो सगळ्यांना मी सांगेन की जिथली वस्तू तिथं ठेवायला शिका. बऱ्याच वेळेला कसं असतं की आमच्या महिला वर्गानं किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये एखादं समजा हिंगाची डबी आहे, वर्षानुवर्षे त्या ठिकाणीच ठेवत असतात. त्यामुळे त्यांना अजिबात लक्षात ठेवावं लागत नाही. परंतु जर का आपण फर्निचर केलं नवीन तर त्यावेळेला इतका गोंधळ उठतो की आपल्या मेंदूमध्ये आपल्या लक्षातच राहत नाही की आपण कुठे काय वस्तू ठेवली. रोजच्या दिवसाला आपण त्या डबीची जागा बदलायला लागतो किंवा डबीत ती कुठे ठेवली हे लक्षात राहत नाही. म्हणजे हा एक विसराळूपणाचा एक प्रकार आहे की पूर्वीच्या सगळ्या गोष्टी माणसाला लक्षात राहतात पण अलीकडच्या गोष्टी लक्षात राहत नाही. तसंच काहींना कसं होतं की बऱ्याच वेळेला आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, वांग्याची भाजी आता करायची आहे, समोर घेतलंय आणि लक्षातच येत नाही आता ही वांग्याची भाजी करायची कशी, एकदम ब्लँक होऊन जातं. असं सुद्धा काही वेळेला होऊ शकतं. तर हे असं जर का सारखं व्हायला लागलं तर मग डॉक्टरांना दाखवणं फार महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेलेला आहे आणि तुम्हाला जाताना तर तुम्ही गेलेला आहे पण येताना तुम्हाला घराचा रस्ताच आठवत नाही आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांना विचारलं पाहिजे. समजा तुम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलेलात आणि मग तुम्हाला रस्ता कळत नाही, तुम्ही रस्ता चुकणं आणि रस्ता न आठवणं या दोन वेगळी गोष्टी आहेत. समजा तुम्ही रस्ता चुकलेला आहे आणि मग तुम्ही सांगता की इथं मी राहतो आणि त्यामुळे मग लोक तुम्हाला आणून सोडतात, परंतु तुम्ही कुठे राहताय लक्षात येत नाही आहे, तुमचं नाव लक्षात येत नाही आहे, तुमचा पत्ता लक्षात येत नाही आहे, तुम्हाला दिवस रात्र आहे का कळत नाही आहे, तुमच्या गावाचं नाव लक्षात येत नाही, फोन नंबर लक्षात येत नाही आहे. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कदाचित ही एखाद्या रोगाची म्हणजे आपण विस्मृती किंवा अल्झायमर जे म्हणतो त्या रोगाचं हे लक्षण असायची शक्यता आहे. तर याच्यासाठी आपल्याला जर का ह्या गोष्टी जाणवायला लागलेल्या आहेत की अलीकडे आपण खूप विसरतोय, तर मग अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे. कारण काही वेळेला कसं होतं की तरुणपणीसुद्धा या अशा गोष्टी व्हायला लागतात. ह्याला कारण आहे स्ट्रेस, ताण प्रचंड आहे. काही वेळेला अल्कोहोल, स्मोकिंग यासारख्या काही गोष्टी आहेत किंवा अति साखरेचं प्रमाण किंवा अति गोड खाणं, प्रोसेस्ड फूड किंवा बाहेरचं जंक फूड, हाय कॅलरी फूड जास्त खाणं याच्यामुळे सुद्धा लक्षात नीट राहत नाही, म्हणजे विसराळूपणा हे असं होऊ शकतं. त्यामुळे या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. तर तुम्ही अशा वेळेला काय खाल्लं पाहिजे, तर तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ल्या पाहिजेत, म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फ्रेश फूड खाल्लं पाहिजे, फ्रूट्स, ताजी फळं खाल्ली पाहिजेत, सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या पाहिजे, नॉर्मल जेवण जेवलं पाहिजे. म्हणजे समजा पिझ्झा तर पिझ्झा, मॅगी तर मॅगी असं न खाता तुमचं बॅलन्स्ड फूड गेलं पाहिजे. म्हणजे चपाती, भाजी, उसळ, आमटी, भात, म्हणजे सगळं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळे तुमच्या शरीरात गेलं पाहिजे. दही तुम्ही जास्त खाल्लं काय पाहिजे, प्रोबायोटिक्स ज्याला आपण म्हणत असतो या गोष्टी तुम्ही खाल्ल्या गेल्या पाहिजेत. तर आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अक्रोड, बदाम, काजू यामध्ये अक्रोड हे अत्यंत चांगले आहेत. अक्रोड आणि पिस्ते हे तुम्ही जास्तीत जास्त खाऊ शकता. तसं फ्लॅक्सीड जे आहेत ते फ्लॅक्सीड्स म्हणजे आपण जवस म्हणतो, त्या जवसाची, तिळाची चटणी
तुम्ही खाऊ शकता. तसंच जर का तुम्ही काही औषधं म्हणलात किंवा आवळा फ्रूट जे आहे, तर आवळा, आलं हे तुम्ही खाऊ शकता. याने तुमची मेमरी चांगली राहण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे आवळा तसंच आलं ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तसंच आंबट गोड फळं जी आहेत, विटॅमिन सी तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळायला पाहिजे. तसंच तुमच्या ब्रेन सेल्स चांगल्या राहण्यासाठी तुम्हाला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला सांगितलं की कोणती सप्लिमेंट खाण्यापेक्षा, समजा तुम्हाला खूपच त्रास झालेला आहे, तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलेला आहे, त्यांनी सप्लिमेंट दिलेली असेल तर ती सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता. परंतु नॉर्मली तुम्ही हिरव्या पालेभाज्या, उसळी, पुन्हा भात, भाजी, चपाती, आमटी म्हणजे प्रोटीन्स वगैरे ह्या सर्व गोष्टी नॉर्मल पद्धतीने जर का तुम्ही रोजच्या जेवणात याचा जर का समावेश केला तर तुम्हाला विटॅमिन बी चांगल्या पद्धतीने मिळत राहतं आणि तुमच्या ब्रेनला, मेंदूला ताण येत नाही किंवा मेंदूच्या सेल्सचं पोषण हे योग्य पद्धतीने होत राहतं. आता जेव्हा तुम्हाला असा एखादा वाटतं की तुमच्या डोक्याला लागलेलं आहे किंवा डोकेदुखी आहे किंवा हायपर टेन्शन आहे, डायबेटीस आहे, कारण जेव्हा ही अशी क्रॉनिक डिसिजेस असतात त्यावेळेला क्रॉनिक डिसिजेसमध्ये तुम्ही सातत्याने औषधं घेत राहता, तुमची पचनशक्तीसुद्धा योग्य नसते आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास होत असतो. ज्यांना आतड्याचे विकार असतात त्यांनासुद्धा त्यांचं पोषण, विटॅमिन्सचं पोषण किंवा विटॅमिन्सचं ॲब्सॉर्प्शन, शोषण योग्य पद्धतीने न झाल्यामुळे विटॅमिन डिफिशियन्सी होते त्यांना, एस्पेशली विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची डिफिशियन्सी होते. त्याचप्रमाणे विटॅमिन सीची सुद्धा जर का डेफिशियन्सी असेल तरीसुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात राहत नाही, असं लक्षात येऊ शकतं. तसंच तुमचं रक्त कमी असणं, हिमोग्लोबिन कमी असणं, तर यासाठी म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमच्या आहारामध्ये तुम्हाला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळेला रंगीत, मी तुम्हाला म्हणत असते, रंगीत फळभाज्या किंवा फळं आणि रंगीत पालेभाज्या ह्या तुम्ही खा. याच्यामुळे तुम्हाला म्हणजे साधारणतः लालसर, पिवळसर ज्या असतात ना, किंवा जे कापल्यानंतर ते आपल्या हवेमध्ये, म्हणजे आपण साधं वांगं बघतो किंवा बटाटा बघतो, ॲपल बघतो, म्हणजे सफरचंद, हे कापून ठेवलं की लालसर होत असतं. मग ते तसं जर का लालसर होत असेल तर मग ते तुम्ही खाल्लं की त्यानं हिमोग्लोबिन वाढणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. स्ट्रेस मॅनेजमेंट करा, खाणं पिणं योग्य पद्धतीने करा, त्याचप्रमाणे तुमची झोप चांगली घ्या, पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि सगळ्या समाजामध्ये तुम्ही राहणं, म्हणजे समजा तुम्ही संध्याकाळी देवळात जात असाल, मैत्रिणी भेटत असाल किंवा तुमचा लाफ्टर क्लब असेल किंवा तुम्ही योगा क्लबला जात असाल, वॉकिंगचा तुमचा एखादा ग्रुप असेल, तर असं तुम्ही सर्वांनी एकत्र राहणं, तुम्ही सोशल तुमचं लाईफ टिकवून ठेवणं हे सुद्धा याच्यासाठी फार उपयुक्त आहे. म्हणजे एकटे राहू नका, एकलकोंडे होऊ नका, सर्वांच्यात मिसळा, कारण की जेवढं सर्वांच्यात मिसळाल तेवढा तुमच्या बोलण्याचे विषय निरनिराळे राहतील आणि तुमची जर कारण काही काही गोष्टी अशा असतात तुम्ही बोलल्याच नाही तर तुम्हाला लक्षात राहत नाही आता काय बोलायचं, म्हणजे कॉन्व्हर्सेशन काय करायचं, संभाषण काय करायचं हे लक्षात राहत नाही. त्यामुळे तुम्ही निरनिराळ्या लोकांशी भेटत राहणं, तुमचं सोशल जे लाईफ आहे ते टिकवून ठेवणं, लोकांशी गप्पा मारणं, बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही विसराळूपणा किंवा आजकाल तुम्ही विसरताय असं तुम्हाला वाटत असेल तर.